आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो। या दिनाचे आयोजन संयुक्त राष्ट्र संघाने 2015 पासून सुरू केले आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत या दिनाची संकल्पना मांडली होती आणि जगभरातून याला भरघोस पाठिंबा मिळाला आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व योगाचे जागतिक पातळीवर प्रोत्साहन देणे आहे। शारीरिक व मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देणे आहे। भारतीय प्राचीन परंपरेचा जागतिक प्रचार प्रसार करणे आहे। आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी योगाचा अवलंबन करण्याचे संदेश देणारा योग दिन याची काही वैशिष्ट्ये आहेत। सरकारी, खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालय, समाज संस्था व सामूहिक योग सत्र आयोजित केले जातात। प्राणायाम आणि योगासने, आसन, ध्यान धारणा यावर आधारित उपक्रम राबवले जातात। JES महाविद्यालयात देखील या उपक्रमाचे सर्वांनी लाभ घेतले। योगाचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्त्व पटवून देण्यासाठी व्याख्यानाचे आणि कार्यशाळांचे आयोजन केले जातात। तसेच इतर महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जातं। तज्ञ योग प्रशिक्षकांच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं। योगा प्रोटोकॉलचे प्रशिक्षण सर्वसामान्य माणसांना कळले पाहिजे या हेतूने JES महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना तसेच राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमामध्ये प्रशिक्षक म्हणून वैभव आर्य आणि अंकुश गाढे यांची उपस्थिती होती। सर्व प्रशिक्षकांचे सत्कार डॉक्टर गणेश अग्निहोत्री, प्राचार्य JES महाविद्यालय जालना यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमाणपत्र देण्यात आले।